माऊली महावैष्णव ज्ञानोबाराणी रेड्याच्या डोक्यात हात ठेवला. मैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती काय वानो आता न पुरेवानी. काय टोक असेल संतांचं, काय व्याप्ती असेल संतांची. निर्जीव भिंत चालवाली काय वानो आता न पुरेवानी. विज्ञानानं किती शहाणपणा केलं भिंत चलन. माणसं सुधारायची ताकद माणसात नाही, माणसं सुधारायची ताकद माणसात नाही, पण चंचल पासून परमार्थात आणून त्यांच्या हाताने दगड सागरात टाकला की सागर तरंगतोय. ही माझ्या मारुतीरायाची ख्याती आहे. काय वानो आता न पुरेवानी. हा संतांचा पुरावा आहे. वेळ बराच झालेला आहे. आज जे औचित्य गोड आहे 12 जानेवारी माझ्या राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांचा जन्मोत्सव आज मोठ्या आनंदाने भारतभर साजरा होतोय. आज भैयासाहेब तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज योग आलेला आहे. या पंचक्रोशीतला सर्व श्रोता वर्ग वारकरी संप्रदायातला अत्यंत टोकाचा वर्ग आहे आणि या सर्वांच्या वतीने आज जिजाबाई साहेबांचा जन्मदिवस आपण एका चरित्रानं साजरा करू. तोपर्यंत 1-2 असे माणसाला न घातलेले हार जर असतील तर ते 2 हार तोडून समोर बसलेल्या नंतर त्यांना फुलं द्यायचे. आपण सुंदरशी पुष्पाची उधळण करून जिजाऊ आई साहेबांचा एक गोड गोड अशा प्रकारचा जन्मोत्सव साजरा. मी चरित्र सांगितल्याच्या नंतर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या सानिध्यामध्ये 14 टाळकरी होते. भरतबुवा तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये पटवाल वाजायचा योग जर कोणाच्या जीवनात आला असेल ते सोनबा ठाकूर नावाची व्यक्ती होते. सोनबा ठाकूर फार अधिकारी व्यक्ती. काय नशीब असेल त्या मृदंगाचार्याचं की जिथं तुकोबारायाच्या कीर्तनात ती व्यक्ती मृदंग वाजत होती. काय 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 नशीब असेल. 14 टाळकरी होते. एके दिवशी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या अंतःकरणात एक काय भाव आला असेल म्हणा, काही अडचण असेल म्हणा. कारण अडचण तर म्हणू शकत नाही. दुसऱ्याच्या अडचणी दूर करण्याची ताकद ज्यांच्यात त्यांना तुकोबाराय म्हणतात. त्यांना अडचणीत कसं म्हणता येईल. पण असं काहीतरी निमित्त असेल. राजसत्ता आणि धर्मसत्ता विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून एकत्रित आहे. छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचे कीर्तन ऐकायची. ज्या ज्या वेळेला छत्रपती तुकोबारायाच्या कीर्तनात यायचे त्या दिवशी तुकोबारायाने माझ्या 4092 अभंगापैकी पायकीचा अभंग निवडायचा आणि पायकीच्या अभंगामध्ये राजाश्रय सांगितला. राजाने प्रजेचं पालन कसं करावं, राजाने व्यवस्थापन कसं करावं, आपत्ती काळामध्ये नियोजन कसं करावं, या सगळ्या गोष्टीची धोरणं पायकीच्या अभंगामध्ये मूर्तिमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय हे राजाश्रयाचं बिंब समोर उभे करायचे. आणि म्हणून तुकोबारायाचं कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती दूर 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 जायचे. त्या काळात इतकी परिस्थिती बिकट होती. कपिल भैयाने सांगितलं मला बऱ्याच अडचणी येत होत्या. छत्रपतींनी इतके नाही. कळवे साहेब छत्रपती शिवाजी महाराजच्या कीर्तनात बसले तिथं तलवारी निघायच्या. काय प्रसंग असेल त्या काळात राजस्थानात कीर्तनाला जायचे. बरीच कीर्तन ऐकली. हे कीर्तन ऐकल्याच्या नंतर सोनबा ठाकरातून तुकोबारायाची परिस्थिती कळाली की तुकोबाराय भौतिक श्रीमंतीत गरीब आहेत. म्हणजे वरच्या श्रीमंतीत गरीब आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नजराणा पाठवला. असं विद्वान वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांच्या मुखरविंदातलं सांगतो. तो नजराणा तुकोबारायाने परत करावा. सोने रुपये महामुक्ती के समान माणिक पाषाण खरीदायचे ही व्याप्ती माझ्या तुकोबारायाची. पण काम काय पडलं असेल. एके दिवशी दुपारची दुपारती झाली. सर्व वर्गणी मंडळ असं समोर बसलेलं आहे आणि तुकोबारायाच्या मुखातून एक वाणी शब्द पडला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर कोणी जाईल का रे. 6 लोकांना हातवरी केले आणि एक उभं राहिला. 6 जणांनी मी जातो म्हणून हातवरी केले आणि एक उभा राहिला. त्या अर्थी त्याला जाण्याची अत्यंत आवड आहे हे त्याच्यातून दिसून आलं. तुकोबारायाने त्याला जवळ बोलवलं आणि आपल्या कमरेला धोत्राच्या गुढ्यात खोसलेली 4-5 ओळीची एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी त्या वारकऱ्याच्या हातात दिली. सांगितलं बाबा ही श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नेऊन दे.
ज्या माऊलीच्या पोटी रत्न कसं जन्माला आले त्या रत्नाचा विषय मांडतोय. मग तुमच्या लक्षात येईल जिजाबाईंचा अधिकार काय होता. मी मगाशी बोलून गेलो, नुसती स्त्री रत्न नाही तर स्त्री रत्नाची खाण आहे. नारी की निंदा मतकरी आरो नारी रतन की खाण. रत्नाची खाण आहे, रत्नाची खाण. वाक्य पुन्हा लक्षात ठेवा बरं का, चांगली वागली तर पुन्हा पुन्हा अंगाला असं चिपकून घेऊ नका आम्ही मोठे आहेत म्हणून. चांगलं वागणं गरजेचं आहे, वागणं महत्वाचं असं. कोणत्याही क्षेत्रामध्ये अभंग किती पाठ त्याच्यापेक्षा चांगलं किती वागतो. भजन किती करायला त्याच्यापेक्षा तुझं भजन विटेवरच्या मालकाला किती आवडते हा महत्वाचा भाग आहे. तू वाड्या किती करतो त्याच्यापेक्षा तू वागतो किती नीट हा महत्वाचा भाग आहे. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा मालकाला किती मानती हा महत्वाचा भाग आहे. गळ्यात तुळशीची माळ किती मोठी आहे त्याच्यापेक्षा तू खरं किती बोलतो हे सांगतो. विठाला विठाला विठाला. साताऱ्याच्या मार्केटमधून ज्या गावात आलं त्याच गावाचं नाव घ्यावं लागेल. मार्केटमधून एक माणूस चालला, त्या माणसाला बघितल्यावर सगळेच रामराम घालू लागले. पण एका दुकानदाराने दरुजा लावून घेतला. त्या दुकानात मी बसलेला. नेला दुकानदार, त्याच्या गळ्यात तुळशीच्या माळी मोजल्या तर 1.5 किलो भरते. म्हणजे त्याला मध्ये घालायचं नाद होता. नाद असतो काही 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 मन गटाने पण मारी. मी असं उदाहरण ऐकलं नाही. तुळशी माळ हाता गोपी चंदन पाठा. काय लोक तुळशी माळा करा आणि गोपी चंदन तिळा, तुळशी माळा हाता. पण लोकांना वाटतं आम्हाला मोठं म्हणा. अरे कशालाही मोठं म्हणत नसते तरी येत गळा. एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोनं, 3 किलोचं मंगळसूत्र घातलं. सकाळची भोगीच्या दिवशी झोपली. उद्या सकाळात म्हणून 3 किलोचं मंगळसूत्र घातलं झोपली. पहाटे मेली ना. अख्ख्या गावाची सकाळात बंद केली. मंगळसूत्राच्या वजनानच मेली. एवढं घालीत असते त्या. कर झाला ना. मला लोकांना किती पैसे द्यायला मी धोत्रावीन करावा. नारायणपणे नियम सांगितले ना, नियम सांगितले. 1.5 किलो गळ्यात तुळशीच्या माळी. अख्खे मार्केट नमस्कार करते. पण एका दुकानदाराने दरुजा लावला. म्हणलं का लावला? 1.5 किलो माळी आहेत. असू द्या म्हणजे माळी महाराज. 2 वर्ष झालं 50,000चा माळ कोण किराणा नेला रुपये नाही. माळी नद्याला वाड्याला सगळ्या काय करतात. वागतो किती चांगला ते सांग. तुझं वागणं किती गोड आहे हे लोक वागत होते. महत्व हरवी चाकुरी लपवीन पिशे पण मिरवी आवडून दिसायला साधी होती. बारीकशी तुळशीची माळ घालीत होती. गोपीचंद लावत होती. मी घालतोय असे धोत्र नव्हते त्यांना. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंती कीर्तन करी ही परिस्थिती होती. तुकोबाराची परिस्थिती सांगायची झाली तर पाहुणे घराशी आजी आजे रसे कसे काय मोडक्याची बाजावरी वाकडाच्या शेजा काय करू उपचार काय करू उपचार जतरीत पाण्यामध्ये काय करू उपचार काय परिस्थिती साधी असेल. ब्रह्मांडाचा मालक तुकोबाराच्या घरी जेवायला आल्याच्या नंतर महाराष्ट्रात असंही घर नसेल. भैयासाहेब, राजेश दादा, अनवर बापू, कडपे साहेब, कपिल भैया, महेश भाऊ आकार अजून करून सर्व प्रतिष्ठित माणसांना विचारतोय. महाराष्ट्रात एक घर नसेल की त्याच्याकडे 5 रुपयाचा प्लास्टिकचा पानपुडा नसेल. 5 रुपयाचा प्लास्टिकचा पानपुडा. पण त्याच्या पत्नीचा पाय धरून लक्ष्मीचा मालक काटा काढीत होता. ज्या साधूच्या पत्नीचा पाय धरून लक्ष्मीचा मालक काटा काढीत होता त्या तुकोबाराच्या घरी साधी सुपारी नव्हती. जेवण झालं देवाला 4 हात आले. एका 3 हाताने कण्या आवरल्या, एका हाताने कण्या खाल्ल्या. काय देवा. तुकोबारा तुळशी वृंदावनाच्या जवळ गेले आणि वाऱ्यानं आपण त्या खाली पिकून खाली पडलेलं तुळशीचं पान उजव्या हातात दाबलं. भगवंताच्या जवळ तुकोबारा आले आणि भगवंताच्या जवळ हात केला. विश्वाच्या मालकानं वंजळ पसरली पण टाकाच वाटत नव्हतं. कसं टाकावं.
मोठी माणसं. पुन्हा हात वापस घेतला. जगाच्या मालकाने तोंड वासवलं, नाही टाकलं. पितांबराची वटी केली, नाही टाकलं. आणि मग विश्वाच्या बालकाने तुकोबराच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबराय, तुमच्या मुठीत काय सांगता काय? डोळे भरून आले, सांगितलं देवा तुम्हाला मुख शुद्धी करता देण्यासाठी आणले. या परिस्थितीत जीवन जगले, निष्पाप जीवन, निष्कलंक जीवन. चला शिवकाकडे 2-4 ओळीचं पत्र दिलं, इथपर्यंत आलतात. दादा हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना निवून दे. बाकीच्या 5-6 लोकांनी विचारलं, का रे जावं तर आम्हालाही वाटत होतं, पण तुला एवढा उल्हास कस काय की जेणेकरून तू उभाच राहिलास. त्याला सांगितलं दुःख एका गोष्टीचं होतं, ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज तुकोबराच्या कीर्तनात यायचे त्या दिवशी माझं नशीब फुटका असायचं, मी त्या दिवशी गैरहजर असायचो. म्हणून मला रयतेचा राजा बघायला भेटला नाही. आणि मालकाच्या म्हणजे तुकोबराच्या चिठ्ठीच्या निमित्तानं मला छत्रपती शिवाजी महाराज बघायला भेटतात, म्हणून मी तिथे जाण्याचा साहस करतोय. कमराच्या गुढ्याला ती चिठ्ठी खोसली, तुकोबराला प्रणाम केला आणि तो वारकरी निघाला. इमानदार लोक होते. एका माणसाने मला प्रश्न केला असा मागवा, राजकारणी माणसाचं देव चांगलं काम करीत असेल. मला सरळ कोणी विचारली, विचारणारही चांगलाच होता बिचारा. लीडगळाच्या नादी लागत नसतो, देव नाही लागला तर मी कशाला लागतो. आणि नालायकानं देवाला सोडलं नाही. रविधी ठिवे धिडी कवळे, ते चांदणी आते म्हणे पिवळे.
तरी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पिवळा पडदा येत असतो. ते म्हणतो चांदण्या पिवळ्या आहेत. कशा पिवळ्या होत्या? तुझ्या डोळ्याला कवळ झाला येरान खाय कच कच डोळे ढवळे होते. ते देवाला पण दोषी समजते. देवाला सुद्धा दोषी. ते गिरगावकराला कोण सोडणार आहे? म्हणलं का राजकारणी माणसं का त्यांचं बरं होतंय? चांगलं वागण्याची ताकद असते. पापाचा आणि पुण्याचा हिसाब किताब व्यवस्थित झाला की लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरीत असते. दोन्हीचा हिसाब किताब बरोबर व्हावा. आपलं काय होतं माहितीये का? तिळभर करायचं निळभर सांगायचं. आयरन की करत चोरी दिया सुई का दान बार बार ऊपर देखे कबारे विमान. एका बाईला गोदडे शिवायला 4 आण्याची सुई दान केली. वरी पाव लागला. म्हणलं काऊन रे? विमानने आली येणारे सोंगळ्यास का? एक सुई दान दिली सण विमानाची अपेक्षा करायलास आणि परत त्याची लोहाराची 32 किलोची आयरन चोरून दिलीस ना सोंगळ्या. म्हणून आपलं कर्तव्यनिष्ठ माणूस असले पाहिजे. काम जितकं चांगलं असलं की तो माणूस गोड असतो. चिठ्ठी घेऊन गेलेला माणूस वागायला चांगला होता. वागून गोड असा. ज्याचं वागणं गोड आहे का तो संप्रदायात मान्य. संत कबीराने हिंदलेला सेला भजन म्हणत होता. भजन सेला ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम राम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम राम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम राम ग. धाग्या धाग्यात रामनाम उठत होतं. कबीरांची ताकद काय असेल? चांगलं वागण्याची शक्ती. तुम्ही राजकारणी माणसं चांगलं वागतात. उद्देश तुमचा कुठलाही असो, निवडून येणं असो, खुर्चीसाठी असो, पण तुम्ही काम चांगले करीत असतात. एखाद्या राजकारणी माणसाने एखादा रोड जर मंजूर केला असेल, ज्या गावाला जाता येत नाही त्या गावाला जर भैयासाहेब तुमच्यासारख्याच्या हाताने, राजेश दादांच्या हाताने, खडपे साहेबांच्या हाताने, खेड्यात असेल तर महेश भाऊंच्या हाताने, कपिल भैयाच्या हाताने असा एखादा जर रोड झाला असेल आणि त्या रोडवरून जर जनता वागत असेल तर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळते. तुम्ही आमच्याकडे येऊन भजनच करावं अशी काही गरज नाही. त्याच्यातच तुमचं परमार्थ. चांगलं वागला माणूस की परमार्थ. यांच्याकडे मोठ्या साहेबांच्या जयंतीनिमित्त पावसाळ्यात कार्यक्रम आला. तर कितीतरी गोरगरीब लोकांच्या तपासणीसाठी 100-150 डॉक्टर तळ फुकून होते 3 दिवस कारखान्यावर. तुम्ही आलते त्या कीर्तनाला. सर्व शिक्षक वृंदांनी कार्यक्रम ठेवला होता. मोठ्या सन्माननीय वैकुंठवासी अंकुशरावजी टोपे साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम केले. त्याच्यात काही नाना प्रकारचे जर परोपकार झाला. उदाहरणार्थ तुम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं 100 गोरगरीब बायकांना जर चष्मे वाटले गरीबाच्या बाईला तर कोट्यावधी कीर्तन केल्याचं पुण्य तुम्हाला त्याच्यात प्राप्त होईल. एखाद्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तुम्ही पुस्तकं वाढदिवसाच्या निमित्तानं वाचले, पेन वह्या वाटल्या तर हजारो भागवत लावल्याचं पुण्य पुढाऱ्याला प्राप्त होते. म्हणून त्यांचं देव चांगलं करतो. आपलं कसं होतं माहितीये का? कीर्तनाला बैलगाडी घेऊन गेला, कीर्तन ऐकलं, येताना कणसाचं वाटूक साठाभर घरी घेऊन गेला. आपलं तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाट नाही आलं. त्याच्यामुळे आपलं इतकं कवाडी पाटील चांगलं वागणारा वारकरी होता गेला. घरावर जात असताना त्याच्या पायाच्या बुटाचे तळवे घासले गेले. किल्लेदारानं पाहिलं माणूस दिसायला साधा आहे. मोठ्या माणसाच्या दारात माणसं लहान नसतात, मोठेच असतात. आणि पुन्हा एक सांगतो, छत्रपतीच्या जवळची माणसं चांगली होते बरं का. मोठ्या माणसाला जर वरी जायचं असेल तर भोवतालची नीट फुले पाहिजे. मोठ्या माणसाच्या भोवताल जर लिकीज माणसं असले ना, तांब्यात पाणी टाकले की गळून गेलं, यायला कडीपत्त्याने उचलून फेकून द्यायचं. नाहीतर मोठ्या माणसाला झोपायला टाइमच लागत नाही. किल्ल्याच्या दारावर जाऊन भांडार सोडणार आहे. तुकोबारायचा वारकरी साधं धोत्र, गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंद लावलेला, फाटका जोडा होता. प्रणाम. कोण?
आता महाराजांच्या गडावरले त्या शिवाय कडणार छत्रपतींच्या गडावरले माणसं अशी बोलत असतात. एक जणाचं मी चरित्र ऐकायला गेलं. शिवाजी राजे का नाही अशी तलवार उपसित होते. अरे मला त्यांना माणसं असं सांगत येत का सोमल्या? भेला असतं तुकोबराच्या पाठातलं होतं. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे वार करी. ते म्हणले मळक्या कपड्याचं इतक्या वजनात बोलत आहे, त्याला मागायला थोडं चालतं काही. सगळे का नाही मी पावती कदरली माणसं एका महाराज संघ त्यांनी मला निघून तुम्ही संघ असल्याची पावती खाली देत. मला आम्हा दोघांनी पाहिल्यावर त्याच्या बायकून कुठं आतून तुली पण चुकली बाई. चप्पल तिची एक धुरी मालकाचा बुटी मला दोघांची एक एक बाहेर राहिली. मला म्हणलं नाही काय चपला दिसत त्या बाईने मला खुणीला कशाला आला कवा आम्हाला उंदा ताण देतोय. म्हणलं बाई कुठे गेले? त्या तुला गेले. म्हणलं कुठी एक बाहेर आहे मा अचानक ती एक मई चप्पल आणि ते मला बळगातलं आताशी कीर्तन सुरू झालं. तू माणूस तुला मारायला थोडा वेळ वार करत आता राजे माणसाकडे काहीतरी काम घेऊन जाणारी माणसं होती. आशा महाराजाचा भक्त होता की त्यानं 36 किलो सोनं परत करावं. त्या तुकोबारायचा सेवक होता. त्या तुकोबारायचा कोण वारकरी आम काम करणार कोण्या परंपरेतले? तुकोबारायच्या परंपरेतले. तुकाराम हे नाव किल्ल्यावरच्या भालदारांनी ऐकल्याबरोबर हातातले भालेच खाली पडले आणि दोन्ही भालेकरी आतमध्ये पळत गेले. किल्लेदाराला आवाज दिला, किल्लेदार महाशय, किल्लेदार महाशय, किल्लेदार महाशय. काय तुकोबारायच्या पाठातला एक वारकरी आलाय. किल्लेदार चोळणा धरूनच पळाला. तो नव्हते चोळणे होते चोळणे. जे चोळणा पकडा सोने पळतच गेलो. राजन 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 छत्रपतीने सांगितलं अरे काय अरिष्ट आलं काय? नाही राजन आपल्या भेटी करता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या पाठातला एक वारकरी आला. आता छत्रपती घरी असल्यामुळे तलवार काढून ठेवलेली होती, जिरे टोप काढून ठेवलेला होता, कंबरपाटा काढून ठेवलेला होता, चिलखत काढून ठेवलेला होता, ते वाघनख्या काढून ठेवलेल्या होत्या. घरी होते. एसपी घरी असल्यावर ते स्टार घेऊन कसा झोपण तो असते ना माझा. ते घरी खुटीला चालतील ना ते चालण्याचं शर्त किती जरी मोठा माणूस असला. एक म्हणला मी लयच वारकरी झोपीतच ना छातीवर येणार आहेस का काय? झोपीत आगाव पण आहे ना. राजे पळत आले. गळाच्या पायथ्याला उभ्या असलेल्या वारकऱ्याचा प्रणाम केला. बुटासकट रयतेच्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वारकऱ्याला बुटासकट प्रणाम केला. कोण कोणापाशी वाकलाय, कोण वाकलाय आणि कोणापाशी वाकलाय याला महत्व आहे बरं का. कोण वाकलाय आणि कोणाच्या पायावर वाकलाय याला महत्व आहे. पायात कोणी कोणाच्या पडत. एका बाईला पोरगी कलेक्टर, जिल्हा ताब्यात तिच्या, आणि मुलगी वाट लावित असताना नवरदेव बी कलेक्टर, पोरगी कलेक्टर, म्हणून कलेक्टरला पोरगी दिली. पण पोरीची माय सुद्धा रिटायर कलेक्टर. पोरीची माय सुद्धा रिटायर कलेक्टर आणि नवरदेवाची माय कुलूप शाट झालेली. पाहती कवाडाकडे चल ती भिताडाकडे. पण कलेक्टरची माय
ही पोरीची मा नुसती कलेक्टर नसून कलेक्टरची मा होती, कलेक्टर होती रिटायर. पण हकण्या पोराच्या माईच्या पाया पडी काऊन सांगू येईन बाई, काळीच तुमच्या स्वाधीन करते. येईन बाई, पोटचा गोळा काळीच तुमच्या स्वाधीन करते. माझ्या वासराला सांभाळा, हे पाय पडणं कशामुळे माहितीये? काळीच पोरगी द्यायची. या देशातल्या दोन गोष्टी पारतंत्र्यात होतात. बांधल्या खुंटासी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे हो, म्हणून ती पाय पडत असत. भाग वेगळा. काही पुढच्याकडून घ्यायचं असेल म्हणून भाग वेगळा, पाप संपवायचा असेल म्हणून पाय पडणं भाग वेगळा. काय गरज होती रे तिच्या राजाला? महान भगवती आदिशक्ती माता प्रसन्न होऊन छत्रपतींना तलवार देते. तो राजा किती पुण्य असेल, किती पुण्यवान असेल राजा, तरी पण तो राजा वारकऱ्याच्या पायावर वाकतो. वारकऱ्याच्या पायावर प्रणाम केला. चला वारकरी वरी आल्याच्या नंतर जोडा काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जोडा स्वतः उचलला, कोणाऱ्यात मध्ये देवळीत ठेवला. का ठेवला असं माहिती? राजे लोकांकडे येणारी सगळीच माणसं सात्विक नसतात. वाद घेऊन सुद्धा येत असतात, भांडण तंटे सुद्धा घेऊन तुमच्याकडे माणसं येत असतात. मग अशा नालायक माणसाचा पाय माझ्या वारकऱ्याच्या बुटावर पडू नये इतकी काटेकोरपणानं दक्षता घेणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. समोर आल्याच्या नंतर सुवर्णाचा घंगाळ, पाय धुवायला पाणी दिले, सुंदर सौपर्ण मखमली पाय पुसण्यासाठी दिलंय, बसण्यासाठी गालीच्या टाकल्या. काय कमी असेल राजांकडे तिथे? आवाज दिला, लक्ष्मी. बायका आठ होत्या. सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई, काशीबाई. ती झाल्या 5 का? 5 झाल्या ना. 3 कोण होत्या घरी गेल्यावर पाहा. नुसता पोकळवादी कारभार झाला, नुसता पोकळवादी. जयंतीला दम नाही आणि दारूला शिमा नाही. हो, आदर्शवान पुरुषाच्या जयंत्या करत असताना पिताळा जर नाचत असेल तर दुःख वाटत असेल त्या व्यक्तीला, काय मूर्ख माझ्यापुढे नाचतोय तिची गोष्ट. 8 पत्त्यापैकी आवाज दिला, लक्ष्मी जी. वारकरी बाबा आले, स्वयंपाक करा. काय तळील्यावर एकची पकवान नाही. शेवटचा पुराय 5 मिनिटात संपवतो. स्वयंपाक आटोपला. छत्रपती शिवाजी महाराज जेवायला बसले. बाजूला तुकोबाराच्या सानिध्यातला वारकरी, वारकऱ्याच्या पलीकडून किल्लेदार आहेत, गुमास्ता आहे, मंत्री महामंत्री आहेत. 23 लोक जेवायला बसले. भात आला तिकडून. अगोदर भात वाढतेत ना, आपण ते भात दुर्णासाठी वापरला, दुर्णासाठी. आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीतच नव्हे तर आयुर्वेदामध्ये सर्वात अगोदर भात खावा. तंदुला भक्षंती वयो जठरा नरोत्तोत्तात भाषा क्रियार्जना येती भव सकल स्थितीशी क्रियाशील भक्ती कायम सुखदम प्रविष्टतः. हे राजकष्ण लिहिलं नाही. बाती शीतल वस्तू म्हणून अगोदर खात असते. आपण दुर्णाच्या खाली घातला, दुरून त्याच्या बोकांडी उठला. भात आला, वडण आला, तुपाचा बुटका आला. महाराजांच्या सानिध्यातला विश्वासू सेवक प्रत्येकाच्या भातावर तूप वाढीत होता. तो तूप वाढीत पलीकडच्या कडेला गेला. उरलेला तूप घेऊन जात असताना छत्रपतीने त्याच्या कपड्याला स्पर्श केला. हे गुटकं इकडे घे. आणि अर्ध उरलेलं तुपाचं गुटकं छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकऱ्याच्या भातावर पूर्ण विचिलं. काय काळजी असते लक्षात घ्या. मोठ्या माणसाच्या घरी काही काही बायका विद्वान किती असतात सांगू. श्रीमंत माणसाकडं नाजूक जर पाहुणे आले